मी मेघा कैलास परदेशी। माझ्या मिस्टरांना एव्हीएनचा त्रास झाला होता आणि आमच्या राहुरीच्या म्हणजे नातेवाईक होते, त्यांना पण हाच त्रास झाला, त्यांना पूर्ण फरक पडला। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही गंगापूरला एक डॉक्टर आहेत न्यूरोथेरपीचे, तिथं जा बघा म्हणे तुम्ही काय होतं ते। आणि मग आम्ही इतके टेन्शनमध्ये होतो 15 दिवस, ते पण कुणासंग बोलायचे नाही, जेवण बंद झालं, ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतली नगरला, तरी त्या गोळ्यांनी त्यांना खूप त्रास व्हायला लागला पोटामध्ये। मग आम्ही विचार केला की आपण जाऊनच बघू गंगापूरला, नाही का। आणि इथं आल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट चालू केली। त्यांना पहिल्या दिवशी इतकं फ्रेश वाटलं, ते मला म्हणे तुझं म्हणजे मला पण 25 वर्षापासून इतका त्रास होत होता कमरेचा शिवणकामामुळे, दोन्ही गुडघे पण इतके दुखत होते आणि एक कमरेची नस पण दबलेली होती, गाद्या दबलेल्या होत्या 2-3। मी म्हटलं आपण पण घेऊन बघू ट्रीटमेंट। आणि झोपायला लागल्यानंतर असं माझं कंबर थरथर कापायचं, सरळ असं झोपताच येत नव्हतं। मला 5व्या दिवसातच इतका फरक पडला की म्हणजे दुसऱ्या दिवशीच मी सरळ झोपायला लागले आणि 5 दिवसांनी इतकं म्हणजे मला बरं वाटायला लागलं का म्हणजे मी माझं दुखणंच विसरलं। मी अक्षरशः 35 किलोचा दगड उचलला, लक्षातच नाही आलं माझं दुखतं म्हणून, म्हणजे इतका विसर पडला त्या दुखण्याचा। आणि मग परत दुसऱ्या दिवशी आल्यानंतर डॉक्टरना सांगितलं मी दगड उचलला। ते कसं काय उचलला तुम्ही, म्हणलं मला वाटतं पण येत नव्हतं, पण म्हणलं माझ्या लक्षातच नाही इतकं म्हणजे कसं। आणि मग दुसऱ्या दिवशीपासून परत आम्ही 14 दिवसाची पूर्ण ट्रीटमेंट घेतली आणि माझ्या मिस्टरांना पण आता इतकं बरं वाटतंय, म्हणजे ते 70-80% बरे झाले, मी तर 100% बरे झाले। ज्यांना मला असं वाटतं ज्यांना कमरेचा त्रास आहे, सायटिकाचा त्रास आहे, किंवा मग असं समजा एव्हीएन, इतके म्हणजे मणक्याचे दुखणे वगैरे इतके इथं 14 दिवसाच्या आतच बरे होतं थोडा फार त्रास येण्या जाण्याचा, पण आपलं आयुष्य आपल्यासाठीच आपण जगावं मला असं वाटतं। ते ह्या ट्रीटमेंटचा काहीच साईड इफेक्ट नाहीये। आणि गोळ्या औषधं आम्ही जसं दुसऱ्याकडे घेतल्या त्याचा कसं साईड इफेक्ट होतो, इथं गोळी नाही, औषध नाही, काहीच नाही। मसाज करणे थोडीफार आणि ती व्हॅक्यूम ट्रीटमेंट देणे इतकी म्हणजे लाभदायक आहे, काहीच परिणाम होत नाही शरीरावर, पूर्ण माणूस बराच होतो, 100% तरी होतोच बरा, आम्हाला तरी असं वाटतं। मला तर फरक पडलाय पूर्ण आणि यांना पण खूप फरक पडला। राहिलं थोडं फार तर ते होऊन जाईल, पुढचे अजून 6 महिन्याची ट्रीटमेंट आहे, त्यात 15 दिवस बोलवतात डॉक्टर, 15 दिवसातून एकदाच यायचं फक्त, आणि त्याच्यात ते पूर्ण होईल मला ही खात्रीच आहे। आणि ऑपरेशन पूर्ण टळालं आमच्या मिस्टरांचं, म्हणजे जवळजवळ 2.5-3 लाखाचं ऑपरेशन होतं, माझं पण गुडघ्याचं होतं 1.5 लाखाचं, ते पण पूर्ण म्हणजे टळलं। ऑपरेशन करायची गरजच नाहीये इथं, इतकं तरी म्हणजे मी खात्रीनं सांगू शकते।